11 एप्रिल 2026 शनिवारची संध्याकाळ. मुंबईमधल्या गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये एका म्युझिक कॉन्सर्टची तयारी जोरात सुरू होती. नाव होतं 9x9. दोन इटालियन तरुणांची ही जगभरात गाजलेली कॉन्सर्ट. ही संगीत क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार मानली जाते. ही कॉन्सर्ट म्हणजे म्युझिक आणि लाईट्सचा जबरदस्त झिंगा आणणाराच अनुभव. हजारो रुपयांना कॉन्सर्टची तिकीटं विकली गेली होती. तिकीटं घेणारे बहुतांश तरुणच होते. अगदी फॅशनेबल कपडे घातलेले तरुण तरुणी त्या दिवशी कॉन्सर्टसाठी नेस्कोच्या गेटवर आले. गेटवर प्रचंड गर्दी झाली. किमान 4-1 हजार पोरं पोरी सिक्युरिटी चेकसाठी गेटवर होते. पण थांबायचं कुणालाच नव्हतं. सगळ्यांना आत जायचं होतं. अनेकांनी बॅरिकेड्सवरनं उड्या मारून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कुणाचीच धड तपासणी झाली नाही. कुणी काय आत नेलं कुणाला माहित नव्हतं. त्याच गोंधळात कॉन्सर्ट सुरू झाली. सगळे म्युझिकवर जणू झिंगायला लागले. मुंबईतल्या कॉलेजमध्ये MBA करणाऱ्या 15 तरुण तरुणींचा ग्रुप सुद्धा या कॉन्सर्टला होता. म्युझिकवर ठेका धरत असतानाच अंधारामध्ये त्यांच्यापैकी एकाच्या खिशामधून काही पुड्या बाहेर आल्या. त्यामध्ये काहीशा गोळ्या होत्या. एक तरुण आणि 2 तरुणी यांनी त्या गोळ्या खाल्ल्या, पण बाकीचे म्युझिकच्या ठेक्यावर तिरकत होते. कॉन्सर्ट सुरूच होती, पण गोळ्या खाल्लेले हे जे तिघे जण होते त्यांना थोड्याच वेळामध्ये अस्वस्थ वाटायला लागलं. पण तिथंच लाईट्स आणि म्युझिकचा खेळ एवढा जबरदस्त होता की त्या खेळामध्ये कुणाला त्यांची अस्वस्थता दिसली पण नाही आणि ऐकूही गेली नाही. थोड्याच वेळात हे तिघं पण जमिनीवर कोसळले. मग मात्र गोंधळ झाला आणि लगेच या तिघांना हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलला जाईपर्यंत यातल्या एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. तिसरीवर ICU मध्ये उपचार सुरू झाले. त्यानंतर पोलिसांना जी माहिती मिळाली ती मात्र धक्कादायक होती. या तिघांनी ज्या गोळ्या खाल्ल्या होत्या त्या गोळ्या म्हणजे ड्रग्ज होतं. त्यांनी एकाच वेळी 2-2 गोळ्या खाल्ल्या होत्या. ते प्रमाणापेक्षा अति होतं. तो ड्रग्सचा ओव्हरडोस होता आणि तोच ओव्हरडोस त्यांच्या जीवावर बेतला. पण त्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेणारे हे तिघेच जण नव्हते. तिथं आलेल्या अनेकांनी ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता कॉन्सर्टच्या आयोजकांसह 5 जणांना अटक केली आहे. यातला एक जण तर ड्रग्ज सप्लायर असल्याचा आरोप आहे. मृत्यू झालेले तरुण तरुणी फक्त 24 वर्षांचे होते. त्यांनी नेमकं कोणतं ड्रग्ज घेतलं होतं याचा रिपोर्ट येणं अजूनही बाकी आहे. मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पकडलं गेलंय. अगदी टिचभर खोलीमध्ये, भाड्याच्या खोलीमध्ये शेकडो किलोचं ड्रग्ज तयार होतंय. पण मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये आता इतक्या सहजपणे तेच ड्रग्ज पोहोचत असेल तर पोलीस आणि पालक या दोघांसाठी ती धोक्याची घंटा आहे. पण त्याही पुढे जाऊन मला या तरुणाईला एक प्रश्न विचारायचा आहे. अरे, संगीताची इतकी जबरदस्त नशा तुम्हाला अनुभवायला मिळत असताना तुम्हाला ड्रग्सची नशा का लागतीये?